सकाळी उठली, चहा वगैरे घेतला आणि कोबीची भाजी पोळी असा स्वयंपाक बनवला, जेवण केलं आणि 11 वाजता आम्ही निघालो चाळीसगावला जाण्यासाठी. थोडं काम होतं आम्हाला कचेरीमध्ये आणि त्याच्या आधी आम्ही गेलो कॉलेजला. 5 वर्ष झाले मी कॉलेजमध्ये गेली नव्हती. तर माझी सिस्टर होती माझ्यासोबत. तर अचानक आमचा प्लॅन ठरला की आपण कॉलेजला जाऊन येऊ असं. तर कॉलेजला गेलो. त्याच्यानंतर कॉलेजच्या मागे एक फ्रेंडचं घर होतं. तर तिच्या घरी गेलो आम्ही. तिच्या घरी थोडा वेळ बसलो आणि खरंच खूप छान वाटत होतं. इतक्या दिवसानंतर कॉलेजमध्ये गेलो आणि पूर्ण आठवणी म्हणजे येत होत्या आम्हाला की नाही आम्ही असं करायचो, तसं करायचो. ही जी कॉलेजची मागची साईट आहे, इथे आम्ही कंटिन्यू म्हणजे असं फ्री टाईममध्ये बसायचो. तर त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं कचेरीमध्ये. कचेरीमध्ये आम्हाला थोडं काम होतं आणि आमचे फौजी साहेब पण चाळीसगावमध्येच आले होते. पण मग ते आमच्यासोबत नव्हते. ते आमच्या मम्मींना दवाखान्यात घेऊन गेले होते. त्यांना बरं नव्हतं म्हणून. अदिरा पण त्यांच्यासोबत होती. कचेरीतलं काम झालं. त्याच्यानंतर संध्याकाळी घरी येताना आम्ही गेलो केक शॉपवर. तिथे आम्ही अदिरासाठी केक घेतला. तिला जास्त तर काही केक म्हणजे खाऊ घालत नाही, पण तिचं आता 2-3 दिवसापासून चाललं होतं की मम्मा केक खायचा आहे असं. तर केक घेतला आम्ही. त्याच्यानंतर निघालो घरी येण्यासाठी आणि घरी यायला आम्हाला खूप लेट झालं होतं. अंधारं पडलं होतं आणि बघा हा अदिरासाठी केक घेतला आम्ही आणि तिला आहे ना केक खाण्यापेक्षा जेव्हा ती केक कट करते आणि आपण म्हणतो हॅपी बर्थडे टू यू, तर तिला आहे ना खूप आनंद होतो. पण मग बघा एवढा केक आणला पण तिने काही जास्त खाल्ला नाही, थोडासा खाल्ला फक्त. आणि त्याच्यानंतर आम्ही केक खाल्ला, जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो. तर चलो बाय.